ब्रेकअपची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होतीये. कारण माहित आहे, हा ब्रेकअप जर झाला नसता तर एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलाच नसता. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या परीक्षेसाठी बसतात. प्रशासकीय अधिकारी बनायचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांचा तर वेगळा संघर्ष असतो. लाईट नसेल तर दिव्याखाली अभ्यास, कधी शेतात तर कधी झाडाच्या खाली बसून अभ्यास, आणि ज्यांना परवडतं ते अभ्यासिका लावतात. आणि एवढा संघर्ष करून सुद्धा जर या गरीब मुलांच्या जागांवर कोणी दुसरा उमेदवाराने पैशांच्या जोरावर डल्ला मारला तर आधी नीट परीक्षा, नंतर टीईटी आणि आता एमपीएससी ची पेपर फुटी झाल्याचं उघडकीस आलंय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, ब्रेकअप आणि पेपर फुटीचं कनेक्शन काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आयोगानं 29 जुलै 2025 रोजी जाहिरात क्रमांक 116 प्रसिद्ध केलेली. त्यानुसार 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला मोठ्या संख्येनं उमेदवारांनी हजेरी लावलेली. परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 485 पात्र आणि 3 अपात्र अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र याच काळात परीक्षेतील गैरप्रकाराची तक्रार आयोगाकडे दाखल झाली. 22 ते 26 जुलै दरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून ईमेलद्वारे तक्रार करण्यात आल्या. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेच्या 2 दिवस आधी म्हणजेच 20 मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन आयोगानं 27 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे शाखेनं प्राथमिक चौकशी केली. पोलिसांच्या अहवालानुसार एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. या तपासाच्याच पार्श्वभूमीवर एमपीएससीनं अखेर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखणं तसेच उमेदवारांना आयोगावरील विश्वास अबाधित ठेवणे आवश्यक असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं. या प्रकरणाची चर्चा आणखी रंगण्याचं कारण म्हणजे तक्रारदार आणि कथित गैरप्रकारात सहभागी असलेल्या उमेदवारांमधील संबंध. उमेदवार ऋतुजा पाटील हिचे वडील प्रवीण पाटील यांनी आपल्या मुलीला शासकीय सेवेत रुजू करण्यासाठी परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधी पेपर फोडला. यासाठी त्यांनी एका मध्यस्थाची मदत घेतली होती. ऋतुजानं हा लीक झालेल्या पेपरचा स्वतः अभ्यास केला, शिवाय तिचा मित्र गौरव यालाही दिलेला. त्यानंतर दोघांनी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल आला आणि या निकालामध्ये ऋतुजा पास झाली, मात्र गौरव नापास झाला. निकालानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात तीव्र वाद सुरू झाले. वादाचे रूपांतर अखेर ब्रेकअप मध्ये झाले. प्रेमात दुरावलेल्या गौरवने मात्र संतापाच्या भरात थेट पोलिसांकडे धाव घेत ऋतुजा आणि तिच्या वडिलांविरोधात पेपर फोडल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी एमपीएससी मधील अधिकाऱ्यांसह काही व्यक्तींना अटक सुद्धा केली आहे. अटक केलेल्यांमध्ये औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. तर पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याची ही भूमिका संशयास्पद असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप गौरव पाटील याला अटक झालेली नाहीये. याशिवाय एमपीएससीचे 2 सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय परीक्षार्थी ऋतुजा पाटील ही देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीचा सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. या सगळ्यांचा पोलीस चौकशीतून आता पेपर फुटी पर्यंतचा संदर्भात महत्वाची
माहिती आणि इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एमपीएससीच्या परीक्षा व्यवस्थेवर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राज्यातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी मर्यादित साधनांमध्ये अभ्यास करून सरकारी सेवेत जाण्याचं स्वप्न बघतात. अशा परिस्थितीत परीक्षेचा पेपर आधीच काही व्यक्तींपर्यंत पोहोचत असेल तर प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधीवर थेट परिणाम होतो. परीक्षा रद्द झाल्यामुळे आधीच तयारी करून परीक्षा दिलेल्या उमेदवारांसमोर पुन्हा अभ्यास करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. विशेषतः मुलाखतींपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांना पुन्हा संपूर्ण प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. मात्र आयोगानं उमेदवारांना काहीसा दिलासा सुद्धा दिलाय. यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाहीये. तसेच फेर परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. आता या पदासाठी फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख आणि इतर तपशील आयोगाकडून स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले जाणार आहेत. परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता, कागदांची सुरक्षा, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचेपर्यंतची यंत्रणा आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणा यांची काटेकोर तपासणी होणं गरजेचं आहे. कारण एका परीक्षेतील गैरप्रकाराचा परिणाम केवळ त्या परीक्षेपुरता मर्यादित राहत नाही तर संपूर्ण आयोगावरील उमेदवारांचा विश्वास डळमळीत होतो. एकीकडे ब्रेकअप मधून कथित पेपर फुटी समोर आल्याची चर्चा तर दुसरीकडे या प्रकरणानं राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला. आता पोलिसांच्या सखोल तपासातून पेपर नेमका कुठून फुटला, तो कोणाकोणापर्यंत पोहोचला, त्यातून किती उमेदवारांना फायदा झाला आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहेत याचा उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर फेर परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात घेऊन उमेदवारांचा विश्वास पुन्हा मिळवणं हे एमपीएससी समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.